नमस्कार. आज 10 जानेवारी 2025 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजचं लोकसत्ता डाउनलोड होत नाही आहे पहा. मग आपण यातील जे प्रमुख बातम्या आहेत ना त्या घेऊन डायरेक्टली इंडियन एक्सप्रेसला आपण चांगल्या पद्धतीने रीड करणार आहोत. तर पहा, 10 वर्षानंतर शेतकऱ्यांना दिलासा, पहिल्यांदाच खर्चांच्या निकषात वाढ, कांदा साठवणुकीच्या शीतगृहांना मिळणार अनुदान, केंद्र सरकारचा निर्णय. ओके, मग कांदा साठवणुकीसाठी शीतगृह उभारली जाणार आहेत व त्यासाठी केंद्र सरकारमार्फत अनुदान दिलं जाईल. यामुळे काय होणार आहे पहा, कांदा उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांना मदत मिळेल. यासोबतच निर्यातीसाठी कांदा आपण साठवून ठेवू शकतो, जेणेकरून कांद्याला योग्य प्राईस मिळू शकेल. डन. नेक्स्ट आहे वनव्याची धग. हॉलिवूडला कॅलिफोर्नियामध्ये वनवा लागलेला आहे किंवा वनवा पेटला आहे, त्याची धग अगदीच हॉलिवूडपर्यंत गेलेली आहे. त्याबद्दलची ही न्यूज आहे. मग वनव्याच्या घटना आपला महाराष्ट्रातील एक सांगता येतं, गडचिरोलीमध्ये वनव्याच्या जास्त घटना झाल्या होत्या. त्यामुळे पहा, आपलं जे जी 2024ची फॉरेस्ट रिपोर्ट आली ना, त्यामध्ये काय देण्यात आलेलं आहे, तर आपलं जे 20% फॉरेस्ट होतं ते आता घटून 16%वर गेलेलं आहे. गडचिरोलीमध्ये प्रमुखरित्या वनव्याच्या घटना जास्त झालेल्या आहेत. हे पॉईंट लक्षात ठेवा. MPSC मुख्य परीक्षेमध्ये जेव्हा आन्सर लिहिताना हा पॉईंट तुम्हाला तिथं लिहिता येईल. ओके, बॅकवर्ड लिंकेजेस आहे. त्याच्यानंतर पुढे चला. विश्वकोशात नवे शब्द, नोंदीची भर, म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विश्वकोश बनवण्यात येणार आहे. त्याच्यानंतर पुढे चला. आता अगदीच पहा, हे सर्व बातम्या घेत नाही आहे मी, तुम्हाला पुन्हा टेलिग्रामवरती PDF मी देण्याचा प्रयत्न करेन. ओके, थोडंसं फास्ट फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न करतो. पहा, एकच मिनिट द्या. त्यानंतर पहा, स्लोह शहाणीच्या जाणीवांच्या प्रदेशात हे काहीच गरजेचे नाहीत. पहा, आता लोकसत्ता मी म्हटलं ना, जास्त काही इम्पॉर्टन्स राहिलं नाही, त्यामुळे पण मी 8पर्यंत किंवा 6पर्यंत वगैरे वेट करत नाही आहे. शक्य तेवढ्या इंडियन एक्सप्रेसमधून आपण बातम्या कव्हर करणार आहोत. हे आपल्यासाठी काही गरजेचं नाही आहे. त्यानंतर जे विद्यार्थी जिओग्राफी ऑप्शनलचे विद्यार्थी त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. कुतूहल आपल्या जनरल स्टडीजसाठी हे जास्त काही महत्त्वाचं नाही, स्किप करू शकता. धर्म सुधारणा, कार्य आणि विचार, हे प्लीज जे समाज सुधारक आहेत ते वाचून घ्या, एकदा सिलेबस कंप्लीट करून घ्या, जास्त त्यामध्ये डीपली जाऊ नका. त्यानंतर हा लेख महत्त्वाचा आहे. अफगाणिस्तानच्या तालिबान्यांची दाढी आपण कुरवाळण्याचे कारण काय, या प्रश्नाचे उत्तर हिंदू मुस्लिम संघर्षाच्या चष्म्यातून मिळणार नाही. हा लेख आपण इंडियन एक्सप्रेसमध्ये पण चांगल्या पद्धतीने दिलेला आहे. या दोन्हीचं मर्ज करून माझे काही पॉईंट्स ॲड करून तुम्हाला सांगणार आहे. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ओके, धर्म नव्हे अर्थ, आता हा पॉईंट पाहायचा आहे. बाकी यामध्ये आणखीन काही महत्त्वाचे आहेत का लेख ते पाहूयात. रेडिओ कॉलरमुळे वाघांच्या स्थलांतराबाबत काय कळले, आवश्यकता आहे का, तर बिलकुल नाही आहे. व पहा, रेडिओ कॉलर महत्त्वाचा आहे, जे की प्रिलिम्ससाठी पण स्वार्थी होणं गरजेचं आहे स्पर्धा परीक्षेसाठी, त्यामुळे मी ती स्किप केलं. त्याच्यानंतर पुढे चला. येथे पण आपल्यासाठी एकही न्यूज गरजेची नाही, स्किप करा. त्यानंतर महारेरा प्रकल्प, त्याबद्दल स्किप करू शकता. ओके. त्यानंतर पहा, एक न्यूज, पर्यटकांकडून वाघांची अडवणूक हे वन विभागाचे अपयश. व वन विभागाला केव्हा समजतं पहा, लोकसत्ताने ज्या वेळेस बातमी देतं ना त्यावेळेस वन विभागाला समजतं. मग हे खूप दुर्दैव आहे. यासाठी बॉम्बे हायकोर्टामध्ये आज सुनावणी होणार आहे याबद्दल. ओके, मग सुनावणी होऊ द्यात, पाहूयात बॉम्बे हायकोर्ट काय म्हणतं. नागपूर बेंचने मोठं कॉग्निझन्स घेतलेला आहे. परवा दिवशीची तुम्ही न्यूज पाहू शकता, त्यामध्ये ऑलरेडी घेतलेला आहे आपण. व जे विद्यार्थी मला विचारत होते की सर तुम्ही लोकसत्ताला प्रेफरन्स का देता विदाऊट लोकमतला, तर अगदी त्याचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल. जे वन विभाग आहे किंवा जे बॉम्बे हायकोर्टाचे जे जजेस आहेत ना, ते स्वतः देखील लोकसत्ता न्यूजपेपर वाचतात. ओके, त्यामुळे आपण लोकसत्तालाच नक्की प्रेफरन्स देत आहे. पहा, मी डन. आय होप तुम्हाला उत्तर मिळालेलं असेल. त्याच्यानंतर पुढे चला. हां, हे शेवटचं पेज आहे. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता संपत आहे. एकही न्यूज कामाची त्या नजरेतून नाही आहे, स्किप करा. आता चला, इंडियन एक्सप्रेसला आपण चांगल्या पद्धतीने पाहणार आहोत. ओके, फ्रंट पेज पूर्णतः ॲडव्हर्टाईज. त्यानंतर पहा, हॉलिवूड बर्न इन वर्स्ट, लॉस एंजलिस फायर, मोर दॅन अ लाख ऑर्डर टू इव्हॅक्युएट. ओके, लाखपेक्षा अधिक व्यक्तींना त्यांनी इव्हॅक्युएशनचे आदेश दिलेले आहेत. 3 of 6 फायर्स 0% कंट्रोल्ड. ओके, 0% कंट्रोल त्यांनी केलेला आहे, म्हणजे अद्याप काहीच कंट्रोल तिथं झालेलं नाही, त्यामुळे अगदीच जळत आहे पहा अमेरिका. ओके, म्हणजे अमेरिकेतील कॅलिफोर्निया हे राज्य. डन. त्याच्यानंतर पुढे चला. जिमी कार्टर यांचं निधन ते आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर इथे पण पहा, ही तालिबानबद्दलचीच न्यूज आहे. अफगाणिस्तानमध्ये ब्रिटनच्या जे फोर्सेस आहेत त्यांनी कशा पद्धतीने अत्याचार केला याबद्दलचा हा आर्टिकल आलेला आहे. हे सर्व आर्टिकल पहा, मर्ज करून मी घेणार आहे, त्यामुळे स्पेशली तुम्ही पाहू नका आता सध्याला. ओके, पुढे चला. रिक्वेस्ट कन्व्हेड by Muttaqi to Indian delegation in Dubai, grant visa to Afghan student, patient and businessmen, Taliban urge India. पहा, तालिबानने एक मागणी केलेली आहे कोणा भारतासमोर, व सर्वांना माहिती आहे काल दुबई येथे चर्चा झाली. भारत
भारताचे परराष्ट्र मंत्रालय आणि अफगाणिस्तानचं जे परराष्ट्र मंत्रालय या दोघांमध्ये. मग त्यामध्ये त्यांनी अफगाणिस्ताननी काय मागणी ठेवली आहे की पहा, त्यांचे जे विद्यार्थी आहेत, त्यांचे जे पेशंट्स आहेत, त्यांचे जे व्यावसायिक आहेत, त्यांना भारताचा व्हिसा मिळवून द्यावं असं त्यांनी मागणी केलेली आहे. व ते होऊ शकतं पहा, कारण भारत त्या पद्धतीने करणार आहे. हे आपण आता सर्व पाहणारच आहोत गोष्टी की काय झालेलं आहे, तालिबान आणि इंडियाच्या गोष्टी आता पुढे कसं चालतील. ओके, त्यामुळे लोकसत्तामध्ये आर्टिकल आलेलं आहे पहा, हिंदू मुस्लिम या चष्म्यातून याला पाहू नका, तर अर्थकारण आहे हे. ओके, व अर्थशास्त्र, त्यासाठी आपल्याला हिस्ट्री थोडं माहिती असणं गरजेचं आहे. थोडंसं 1-2 मिनिटं आणखीन एकदा यामध्ये काही महत्त्वाच्या बातम्या असतील तर ते पाहूयात आपण, व बाकी तालिबानची हिस्ट्री वगैरे ते सर्व पाहणार आहोत, काळजी करू नका. त्याच्यानंतर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवासी भारतीय दिवस जो आहे त्याच्या उद्घाटनासंदर्भात त्यांनी म्हटलेलं आहे पहा की फ्युचर लाईज इन बुद्धा नॉट युद्ध. ओके, जे काही आपलं भविष्य आहे ते बुद्धांच्या विचारांवरती डिपेंड आहे, न की युद्ध. तुम्ही हे स्लोगन नक्की लिहू शकता पहा. ॲन्सर रायटिंगमध्ये हे स्लोगन लिहिलात ना तर अगदी 4 छान लागतील तुमच्या ॲन्सरला. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट रिजेक्ट रिव्ह्यू ऑफ इट्स ऑर्डर दॅट हॅड सेड नो टू सेम सेक्स मॅरेज. लास्ट इयरला सेम सेक्स मॅरेजबद्दल एक जजमेंट दिलं होतं सुप्रीम कोर्टाने की सेम सेक्स मॅरेज व्हॅलिड नाही आहे भारतामध्ये, व ते त्याला व्हॅलिड पण करणार नाहीत असं त्यांनी दिलेलं आहे. व त्यांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला सांगितलेलं तो विचार करण्यासाठी किंवा तुम्ही पहा स्पेशल मॅरेज ॲक्ट जे 1954चं आहे त्यामध्ये चेंजेस करू शकता का, तर ते गव्हर्नमेंटची पॉवर आहे, सुप्रीम कोर्ट त्यामध्ये इंटरव्हेन करणार नाही असं सुप्रीम कोर्टाने याच्या पूर्वी सांगितलं होतं. व आय थिंक त्यावेळेस आपण ही संपूर्ण लेक्चरमध्ये डिस्कस पण केलं होतं. ओके, मग त्याचं रिव्ह्यू पिटिशन गेलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये की सर तुम्ही असं का म्हटलात, म्हणजे आम्हाला परमिशन द्या, सेम सेक्स मॅरेज करण्यासाठी परमिशन द्या, अशी एक रिव्ह्यू याचिका दाखल करण्यात आली होती. मग त्या याचिकेला पण यांनी खारिज केलं आहे, सुप्रीम कोर्टाने रिजेक्ट केलेला आहे. मग यामध्ये आता परत डीपली जायचे आहे का? बिलकुल नाही, कारण इंडियन सोसायटीचा जरी घटक असला तरी पहा सुप्रीम कोर्टाचं जजमेंट तिथं आलेलं आहे. त्यामुळे परत चर्चेत आल्यानंतर काही गरजेचं नाही आहे पहा. UPSC असा प्रश्न डायरेक्टली विचारत नाही, जे फेडेड टॉपिक आहेत ना त्याला स्किप केलं तरी बेटर असेल. त्याच्यानंतर भेल NTPC याबद्दल आगामी काळात लेखील, त्यावेळेस मी तुम्हाला चर्चा नक्की करण्यास सांगेन. त्याच्यानंतर क्राऊड मिसमॅनेजमेंट, डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये हा टॉपिक तुम्ही कव्हर करून घ्या. तिरुपती येथे जे काही घडलं त्या संदर्भात हा न्यूज आलेली आहे, पण आता सध्याला डिझास्टर मॅनेजमेंटचा टॉपिक नाही. आज सध्याला आपला तालिबान पाहायचा आहे. इथे पण पहा तालिबानच दिलेला आहे. ओके, मला एकदा तालिबान संदर्भात पूर्ण चर्चा घ्यायची आहे तुमची. त्याच्यानंतर पहा रिपोर्ट्स बाय NGO वातावरण फाउंडेशन, जे सरळ सेवा आणि कंबाईन परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा प्रश्न येऊ शकेल की वातावरण फाउंडेशन हे कशा संदर्भात आहे. तर अगदीच पहा AQI काढण्यासंदर्भात हा वातावरण फाउंडेशन महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. ओके, हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा, वातावरण फाउंडेशन. डन. आय थिंक लास्ट इयरला SRच्या रिपोर्टबद्दल प्रश्न आला होता कंबाईनला, त्यांना त्यांनी हे मी घेतलेलं आहे. ओके, पुढे चला. त्याच्यानंतर हायकोर्ट डिसमिसेस प्ली अगेन्स्ट कोश्यारीज विथड्रॉवल ऑफ MBA गव्हर्नमेंट MLC पिक्स. पहा भगतसिंग कोश्यारी ज्यावेळेस महाराष्ट्राचे राज्यपाल होते ना त्यावेळेस सरकार कोणाचं होतं, तर अगदीच उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं. 2019मध्ये ते आले होते सत्तेत. मग त्यांनी काय केली होती पहा, 12 आमदारांची लिस्ट दिली होती. 12 आमदार कशा संदर्भात, तर विधान परिषदेसंदर्भात. ओके, विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांनी 12 आमदारांची यादी दिली होती भगतसिंग कोश्यारी यांना. पण भगतसिंग कोश्यारी यांचं टेन्युअर संपलं, उद्धव ठाकरे यांचं टेन्युअर संपलं, पण 12 आमदारांना त्यांनी नियुक्ती दिली नाही, भगतसिंग कोश्यारींनी नियुक्तीच दिली नाही. पण ज्या दिवशी उद्धव ठाकरे यांचं हे संपलं, टेन्युअर संपलं ना, त्या दिवशी लगेच BJP शिवसेना एकनाथ शिंदे यांची पार्टी आणि BJP दोन्ही मिळून सत्तेत आले. व त्यांनी काय केलं पहा, ती लिस्ट विथड्रॉवल करून घेतली व परत त्यांनी काय केलं, दुसरी लिस्ट दिली व भगतसिंग कोश्यारींनी त्याला लगेच अप्रुव्हल दिलं व 12 आमदार तशा पद्धतीने तिथं काय झाले पहा, निवडून गेले विधान परिषदेवरती. मग इथेच तर सर्वात मोठा प्रॉब्लेम झाला. मग यांनी काय केलं, महाविकास आघाडीने हे पाहिलं व त्यांनी लगेच भगतसिंग कोश्यारीच्या अगेन्स्ट एक कंप्लेंट केली व त्यांनी बॉम्बे हायकोर्टामध्ये PIL दाखल केली. त्यांनी काय म्हटले की भगतसिंग कोश्यारी यांनी आम्ही जे दिलेलं होतं ऑर्डर त्याला त्यांनी मान्य दिलं नाही व BJP आल्यानंतर लगेच त्यांनी कसं काय मान्यता दिली याबद्दल त्यांनी बॉम्बे हायकोर्टामध्ये गेले होते. मग बॉम्बे हायकोर्टाने ती जी प्ली होती ना त्याला डिसमिस केलेलं आहे. म्हणजे जे PIL दाखल केली होती उद्धव ठाकरे यांनी ते त्याला म्हटलं नाही, हे असं होऊ शकत नाही, जे चालू आहे तेच बरोबर आहे. मग आपल्याला पण काय लक्षात घ्यायचं आहे, जे चालू आहे तेच बरोबर आहे. याच्यात जास्त डीपली जायची गरज आहे का, तर बिलकुल नाही. हां, आर्टिकल आल्यानंतर मी सांगेन की याच्यामध्ये टेक्निकल पॉईंट्स काय होते, पण आता त्याला लक्षात घ्या, स्वतःहून रिसर्च करत बसू नका की ती आमदारांची नावं काय आहेत. UPSC किंवा MPSCचा प्रश्न विचारत नाही पहा, हा फिडेड टॉपिक झालेला आहे. उद्धव ठाकरे यांचं सरकार पहा 2019 आणि 2024 पर्यंतचं जे सरकार होतं ते ऑलरेडी
पुलाखालून पाणी जेवढं जायचं होतं तेवढं झालेलं आहे. आता याच्याबद्दल चर्चा करून काही फायदा होणार नाही. पुढे चला, 2029 पर्यंतचं जे टेन्युअर आहे त्यामध्ये भरपूर मुद्दे आहेत, त्याबद्दल आपण चर्चा करूयात. आता याला तुम्ही हात लावण्याची आवश्यकता नाही, कारण बॉम्बे हायकोर्टाने प्लीज डिसमिस केली आहे, मग आवश्यकता पडत नाही आपल्याला. ओके, पुढे चला. त्यानंतर ॲडव्हर्टाईज आहे पहा, ही इंटरनॅशनल काईट फेस्टिवल 2025 चालू झालेला आहे किंवा होणार आहे मकर संक्रांतीनिमित्त. त्यानिमित्ताने ॲडव्हर्टाईज आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसत असतील तुम्हाला. ओके, तर इंटरनॅशनल काईट फेस्टिवल संदर्भात आहे. मग हे कुठं होणार आहे? बेसिकली अहमदाबादमध्ये. व सर्वांना माहिती आहे पहा, गुजरात, त्यानंतर काईट फेस्टिवल तर नक्की होणारच आहे. ओके, त्यामुळे स्किप करू शकता. परीक्षेला जरी प्रश्न आला काईट फेस्टिवल कुठे भरतो, तर अगदीच कुठे? अहमदाबाद. या सिटीचं नाव तुम्ही लक्षात ठेवा फक्त. ओके, त्याच्यानंतर महाराष्ट्र न्यूज स्किप करू शकता, म्हणजे जास्त काही बातम्या गरजेच्या नाही आहेत. ओके, त्याच्यानंतर आता येतं आपलं एडिटोरियलमध्ये पहा, जिथे तिथे तालिबानबद्दल दिलेला आहे. हा पण तालिबानबद्दलचा आहे. अ रिझन टू टॉक हा पण तालिबानचा लेख आलेला आहे. ओके, मग आता आपण काय करूयात, तालिबानला थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. तालिबानला पाहण्यापूर्वी थोडंसं एक ॲडव्हर्टाईज पहा. मी एवढ्या लवकर का पळवलं किंवा एवढ्या लवकर आज रेकॉर्डिंग का करत आहे, कारण पहा आता प्रिलिम मोडमध्ये जाणं खूप गरजेचं आहे. व PT 365 पॉलिटीचं रिलीज झालेलं आहे व्हिजन IAS मार्फत, व प्रिलिमसाठी खूप महत्त्वाचं हे डॉक्युमेंट असतं. ओके, त्यामुळे आपला याला रीड करायचं आहे. आता अगदीच पहा, हे पार्ट 1 आलेलं आहे, पण पार्ट 1 जरी असेल तरी महत्त्वाचं आहे. पार्ट 2 जेव्हा येईल तेव्हा येईल, पण पॉलिटीचं PT 365 आलेलं आहे. त्यामुळे जे विद्यार्थी प्रिलिम्स देणार आहेत UPSC 2025ची, त्यांनी आता वाचण्याला सुरुवात करा. ओके, त्याच्यानंतर पहा, मला आता नक्कीच टाईम कमी मिळेल, कारण प्रिलिम मोड ऑन झालेला आहे. ॲन्सर रायटिंग वगैरे जे झालेले आहेत विद्यार्थी, आय नो टेलिग्रामला येऊन पडलेले आहेत ॲन्सर्स. मी लवकरात लवकर चेक करून देण्याचा प्रयत्न करेन. पण अगदीच पहा, प्रिलिम मोड असल्याने थोडंसं आपल्याला काय करावं लागेल, MCQ पॅटर्नवरती आता भर द्यावी लागेल. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, PT 365 बद्दलचं एक मी व्हिडिओ तयार करून अपलोड करण्याचा नक्की प्रयत्न करेन. जर त्याचा रिस्पॉन्स चांगल्या पद्धतीने जर असेल तर आपण परिपूर्णरित्या अपलोड करण्याचा प्रयत्न करूयात. आता चलूयात आपण तालिबानबद्दल थोडंसं चर्चा करूयात. आता तालिबान काय आहे किंवा तालिबानची चर्चा आपल्याला का आवश्यकतेची आहे हे समजण्यासाठीच, किंवा आपला कोणता सिलेबसचा हा पार्ट आहे, तर इंटरनॅशनल रिलेशनचा हा पार्ट आहे. ओके, मग पहा, तुम्ही तालिबान शिकता, परंतु तालिबान तुम्हाला चिरकाल लक्षात ठेवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे, इतिहास वाचणं गरजेचं आहे. व आपल्याला जायचं आहे इतिहासामध्ये. पहा, इतिहासामध्ये गेल्यानंतर सेकंड महायुद्ध झालं. ओके, द्वितीय महायुद्ध ज्यावेळेस झालं ना, त्याच्यानंतर तिसरं महायुद्ध होऊ नये, पण यासाठी UN काळजी वगैरे घेतली, पण तरी देखील जगभरामध्ये कोणतं युद्ध चालू होतं? शीतयुद्ध चालू झालं. शीतयुद्ध म्हणजेच काय? कोल्ड वॉर. ओके, कोल्ड वॉर चालू झालं व त्याच दरम्यान भारत देश पण स्वतंत्र झाला. 1947ला आपण स्वतंत्र झालो व 1945 पासून कोल्ड वॉर चालू झाले. कोणाकोणामध्ये पहा, USA आणि एकीकडे USSR. बरोबर, मग या दोघांमध्ये ना कोल्ड वॉर चालू झालं. व कोल्ड वॉर केव्हा संपलं, तर USSRचं डिसइंटिग्रेशन झालं व बारीक त्यांचे देश निर्माण झाले. व 1991मध्ये काय झालं पहा, डिसइंटिग्रेशन झालं. बरोबर, मग आता पहा, हे जे शीतयुद्धाचा जो पिरियड आहे 1945 ते 1991चा, याबद्दल आपल्याला थोडीशी चर्चा करावी लागेल. पहा, USA काय झालं, अगदीच कोल्ड वॉरमध्ये उतरल्यानंतर एकीकडे USA सुपर पॉवर दाखवण्याचा प्रयत्न करत होता. 1945ला त्यांनी जपानमध्ये हिरोशिमा आणि नागासाकीवरती न्यूक्लिअर बॉम्ब टाकला की लगेच रशियाने 1949मध्ये तशा पद्धतीने त्यांनी पण न्यूक्लिअर स्टेट घोषित केलं. ओके, मग न्यूक्लिअर स्टेट झाल्यानंतर दोघं पण काय झाले पहा, एकूणएकाचे कट्टर दुश्मन झाले. मग आता आपला थोडासा वर्ल्ड मॅप पण समजून घेणं गरजेचं आहे. रशिया कुठं आहे आणि अमेरिका कुठं आहे, तर हे पहा, इथे आहे अमेरिका, तर हे अशा पद्धतीने वरती पूर्ण आहे USSR. 1950ची गोष्ट आहे, आता ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर हा आपला प्यारा भारत आहे व इथं सेंट्रल आशिया, त्यानंतर इकडे चायना वगैरे आहे, ही लक्षात घेऊ नका. त्याच्यानंतर याच्या बाजूला येतो पाकिस्तान व इथं आहे अफगाणिस्तान. ओके, व कझाकिस्तान. त्याच्यानंतर म्हणजे सेंट्रल आशियन कंट्रीज आहेत जे की तेवढ्याशा आपल्याला लक्षात ठेवायच्या नाहीत. ओके, त्याच्यानंतर इथे बाजूला आहे इराण. ओके, इराक. तशा पद्धतीने ही एवढी राष्ट्र तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, 1947ला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर भारताकडे एक ऑफर होती की तुम्हाला कोणाकडे जायचं, USSRकडे जायचं की USA जायचं, अशी ऑफर होती. पण तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी काय निर्णय घेतला की आपल्याला नॉन अलाइन राहायचं आहे. ओके, अलिप्तता त्यांनी स्वीकारली की बाबा आम्हाला नाही जायचं, तुमच्याकडे पण जायचं नाही, आम्हाला यांच्याकडे पण जायचं नाही, आम्ही स्वतंत्र राहणार आहोत एकटे. ओके, एकटा जीव सदाशिव अशा पद्धतीने आम्ही राहणार आहोत व आम्हाला त्यातच चूक आहे असं म्हणून त्यांनी काय केलं पहा, कोणाच्याही पडद्यात वगैरे त्यांनी दिलं नाही. पण त्यांनी नॉन अलाइनमेंट मुवमेंट चालू केली, ज्यामध्ये पहा
इजिप्त वगैरे जे तत्कालीन राष्ट्र स्वतंत्र झाले होते ना, त्यांना त्यांनी सामावून घेतलं. व अगदी ती स्टेप खूप महत्त्वाची होती पहा तत्कालीन वेळेस. व नॉन अलाइनमेंट मुवमेंटचं पण तुम्ही जर पाहिलात ना, इंटरनॅशनल रिलेशनमध्ये खूप महत्त्व आहे. पण सध्याला नॉन अलाइनमेंट मुवमेंट रिवाईव्ह होण्याच्या मार्गावर तर नाही आहे. 2020मध्ये रिवाईव्ह करण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी यांनी केला, परंतु ते तेवढ्या प्रमाणात सक्सेसफुल झाले नाही पहा. त्याचे पुन्हा मीटिंग्स वगैरे होत नाहीत. म्हणजे 1947ला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर नॉन अलाइनमेंट मुवमेंटचा जनक भारत देश आहे, पण आता त्याचं रिवायवल आपण करू शकत नाही. हे थोडंसं दुर्दैव आहे. ठीक आहे, नॉन अलाइनमेंट मुवमेंटबद्दल कधी तरी चर्चा करूयात आपण. पण आता सध्याला आपला चर्चा कशाशी करायची आहे, तालिबानविषयी. मग USA ना या रशियावरती वाच ठेवून राहायचं होतं की USSR काय करत आहे हे थोडंसं पाहायचं होतं. परंतु हा अंतर पहा खूप मोठा आहे, बरोबर. मग दुर्बीण लावून पण याला दिसू शकत नाही. म्हणजे लिटरली घेऊ नका, फक्त तुम्ही लक्षात घ्या की याच्या जवळचा अंतर नाही आहे. मग याला जवळचे देश कोणते आहेत, हा पहा इथे पाकिस्तान बसलेला आहे. ओके, मग यांनी काय केलं, USA या गरीब देशाला विचारलं की बाबा तू माझी मदत करशील का. त्यानं म्हटलं पैसा देत असतील तर मी काय पण करायला तयार आहे. मग ती तसंच झालं पहा. मग यांनी काय केलं, USA ह्या पाकिस्तानला पैसे दिलं. व अगदीच तुम्ही पहा, पाकिस्तान याच्या पूर्वीपासूनच USA काय आहे, एक अलाईन राहिलेला आहे. जसं तुम्ही पोखरण मूवी पाहिलात पहा, त्या पोखरण मूवीमध्ये पण ते दाखवण्यात आलेलं आहे ना, पाकिस्तानचे सर्व जे सोर्सेस आहेत ना, ते कोणासाठी काम करत होते, USA काम करत होते. व अगदी त्याच धर्तीवर पहा, USA कोणाला पैसे दिले, पाकिस्तानला पैसे दिले. कशासाठी पैसे दिले पहा, तर तीच मजेशीर गोष्ट आहे. पाकिस्तानला पैसे दिले व त्यांनी काय म्हटले की माझ्यासाठी तू काय कर, आदमी तयार कर. म्हणजे जसं मूवीमध्ये वगैरे गुंडे तयार करण्यासाठी पैसे दिले जातात पहा बिझनेसमॅनकडून वगैरे, अगदी तशाच पद्धतीने USA मदत कोणाची घेतली, या पाकिस्तानची मदत घेतली. व काय म्हटले, मला ज्यावेळेस युद्धासाठी गरज असेल ना, त्यावेळेस तुझ्याकडून मला माणसं पाहिजेत युद्धासाठी तयार असणारी. ओके, जेणेकरून युद्ध मला जिंकायचं आहे. ओके, मग याला काय करायचं, मी तुला भरपूर पैसा देईन, तुला फक्त माणसं रेडी ठेवायचं आहेत, असं त्यांनी म्हटलं. मग पाकिस्तानने म्हटलं ठीक आहे, आप जैसा बोलेंगे हम वैसाही करेंगे, असं म्हणत पाकिस्तानने काय केलं पहा, USA पैसे घेतलं व अगदीच त्यांनी माणसं तयार करायला चालू केलं. मग माणसं तयार करण्यासाठी किंवा म्हणजे गुंड, आता अगदीच प्लीज भाषेला थोडंसं तुम्ही बाजूला करा, कारण तुम्हाला लवकरात लवकर तालिबानचा विषय समजावून सांगायचा आहे, या निमित्ताने मी घेतोय सर्व काही. तर पहा, पाकिस्तानने मग काय केलं, तर आपल्या देशाची काही व्यक्ती निवडले त्यांनी, पण आपल्या देशातून जास्त होऊ शकत नाही म्हटले त्यांनी. मग काय करूयात आपण, ह्या अफगाणिस्तानतील लोकांना निवडूयात. असं करत त्यांनी काय केलं, अफगाणिस्तानमध्ये प्रवेश केला. व अफगाणिस्तानचे जे छोटे बच्चे आहेत ना, त्यांनी मदरसामध्ये वगैरे डायरेक्टली शिकवण द्यायला लागली. कशाची, मिलिटन्सी किंवा मिलिटरीची त्यांनी शिकवण दिली. ओके, मिलिटरीची ही शिकवण दिली. मग आता तुम्ही प्रश्न विचाराल की सर USA तर कुठं आहे, इथं आहे, USA इकडं आहे, मग त्याला पाकिस्तानमध्ये जाऊन तिथं माणसं रेडी करण्याची काय आवश्यकता होती. ओके, म्हणजे कुठं रिलिव्हन्सच नाही आहे ना. ओके, पाकिस्तान इकडं राहिलं व हे USA इकडं, व म्हणजे जिओ पॉलिटिकल थोडंसं मॅप तर बरोबर नाही आहेत. मग असं का केलं USA तर पहा, USSR आणि अफगाणिस्तान यांचे रिलेशन थोडेसे चांगल्या पद्धतीचे होते. किंवा कझाकिस्तान जर तुम्ही पाहिलात आता, तर ते पण USSR सोबत अलाइन्ड आहेत. ओके, किंवा आता USSRचे जे खालचे जे राष्ट्र होते ना, ते USSR सोबत नक्की जातील, बरोबर आहे. मग याची भीती किंवा तत्कालीन वेळेस तसंच झालेलं होतं, बरोबर. हे USAला माहिती होतं. मग ज्यावेळेस परत एकदा युद्ध जर चालू झालं ना, तर इथून पण आपल्याला फ्रंट खोलता येईल, अफगाणिस्तानमधून आपला एक फ्रंट खोलता येईल, यासाठी USAने पैसे कोणाला दिले होते, पाकिस्तानला दिले होते, आर्मी तिथं रेडी करण्यासाठी, बरोबर आहे. म्हणजे यदा कदाचित उद्या महायुद्ध जर झालं तर इकडून एक सैन्याचा फाटा जाईल, जसं ब्रिटन वगैरे इकडून लगेच USSRला वगैरे घेऊ शकेल. मग इथून पण कोणी पण आपण जाऊ नये, इथून पण आपली एक फ्रंट लाईन ओपन किंवा आपल्यावर धोका पत्करू नये, यासाठी त्यांनी काय केलं, ह्या पाकिस्तानची मदत घेतली. व भारताला मदत त्यांनी घेऊ शकले का, तर भारत नाही म्हटला, आम्ही नॉन लाईन राहणार आहोत, आम्ही कोणामध्येही जाणार नाही, यासाठी त्यांनी काय केलं पहा, अलिप्त राहिलं भारत देश. पण पाकिस्तान तुम्हाला माहिती आहे, किंवा 1971चं उदाहरण घ्या ना, पाकिस्तानला मदत करण्यासाठी कोण आलेला होता, लगेच USA आलेलं होतं. हे इकडून पहा, अशा पद्धतीने इंडियन वॉटर्समध्ये प्रवेश करत होते अमेरिकेचे जहाज, की लगेच इंदिरा गांधी यांनी कोणाला फोन केला, रशियाला फोन केला. मग रशियाने लगेच तिकडून दुसऱ्याकडून जहाज पाठवलं. मग हे जागतिक महायुद्ध होईल या भीतीने लगेच त्यांनी काय केले पहा, हे जे U-टर्न घेतला, USAचं जहाज पण U-टर्न घेतलं व लगेच रशियाचं पण जहाज U-टर्न घेतलं. का, तर अगदी पहा, जागतिक महायुद्ध ही तर फुटू शकलं असतं. मग इंदिरा गांधी यांनी रशियाची मदत त्यामुळेच मागवली होती की बा तू पण ये आता आमच्याकडून, कारण
आता जो बांगलादेशचा मुद्दा होता तो आमचं इंटरनल पॉलिटिक्स आहे किंवा इंटरनल मुद्दा आहे आणि आम्हाला ते काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. त्यामुळे प्लीज दुसरे देश आमच्यामध्ये येऊ नकात असं डायरेक्टली इंदिरा गांधींनी ठणकावून सांगितलं होतं जगभरामध्ये. ओके, म्हणजे त्यांच्या पूर्वीची जी व्हिजिट आहे ना ती USA ला त्यांची झालेली होती. पण USA ऐकणारा देश नाही आहे. त्यांनी पाकिस्तान म्हटल्यानंतर आपला भाऊ आहे, छोट्या भावाला जर कोणी गरज असेल तर लगेच त्यांना येईल. मग या नात्याने तो जहाज घेऊन येत होता, पण लगेच त्याला जावं लागलं वापस. ओके, प्लीज हे तुम्हाला समजवण्यासाठी मी थोडंसं आपल्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. हे असं लिहू नका मेन सेन्सर रायटिंगमध्ये. ओके, कारण इंटरनॅशनल रिलेशन जर समजायचे असतील ना तुम्हाला की आज असं देश का चालू आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल, जागतिक इतिहास तुम्हाला समजावाच लागेल. बरोबर आहे. मग पहा, USSR आणि USA या दोघांचे भांडण. पण USSRने जर अमेरिकेवर आक्रमण केलं तर लगेच पाकिस्तानमधून एक आक्रमण करता यावं यासाठी USAने काय दिलं होतं, पैसे दिले होते पाकिस्तानला व पाकिस्तानने आर्मी रेडी करत होता. कोणासाठी, तर USAसाठी. मग हे असं सर्व काही चालू होतं पहा. मग 1991चा काळ उजाडला व USSRचे राष्ट्राध्यक्ष जे होते ना ते थोडेसे कमकुवत पडले. त्यांनी म्हटले की नाही, आपण पण आता थोडंसं विचार करणं गरजेचं आहे. मग असं म्हणत त्यांनी काय केलं पहा, USSRचं डिसइंटिग्रेशन करून टाकलं 1991मध्ये. मग USSRचं डिसइंटिग्रेशन झाल्यानंतर रशिया जो USSR जे मोठा होता ना राष्ट्र ते आता छोटा झाला. मग छोटा झाल्यानंतर USAला वाटलं की बाबा आता काय राहिलं मग याच्यामध्ये, कारण युक्रेन वगैरे बाहेर पडले म्हणजे सगळे राष्ट्र आपापले स्वतंत्र तिथे झाले व रशिया अशा पद्धतीने स्वतंत्र राष्ट्र झाला 1991मध्ये व बाकी USSRचं डिसइंटिग्रेशन झालं. मग तो सुपर पॉवर राहणार नाही. ह्या नशेने काय म्हटलं पहा, USAला पण लक्षात आलं की आता शीतयुद्ध वगैरे करण्यात काहीच मजा नाही किंवा आपलं डिफेन्स सेक्टर वाढवण्यात काहीच मजा नाही. त्यामुळे त्यांनी म्हटले पाकिस्तानला की आता तुला मी फंडिंग बंद करत आहे. ओके, मी तुझ्यासोबत फंडिंग वगैरे देऊ शकत नाही, आता तू पण हे बंद कर, कारण रशिया ऑटोमॅटिक आपापलं स्वतःहूनच तुटलेला आहे. आता त्याला आपण मारण्याची काही आवश्यकता नाही. म्हणजे आपण म्हणतो ना, दुश्मन ऑलरेडी वीक असेल तर आपण त्याला जाऊन कशाला मारायचं, तिथं तो स्वतःहूनच मेलेला आहे. अगदी तशा पद्धतीने झालं. USSR ऑलरेडी मेला. मग अमेरिकेला तिथं काही करायची गरजच पडली नाही. बरोबर. पण या पाकिस्तानने काय केलं होतं, फंडिंग घेऊन अमेरिकेची अगदीच तिथे मिलिटरी वगैरे तशा पद्धतीने तयार केली होती. मग अमेरिका म्हटलं, पाकिस्तान म्हटलं मग आता एवढी गुंडे आम्ही तयार केले आहे, मग यांचा काय वापर करायचा, कारण आता हे तर बेरोजगार होतील. ओके, मग मला तर फंडिंग देणार नाही, मग या लोकांना पोसायचं कसं, हा तो प्रमुख प्रश्न आला पहा. मग त्यांनी काय चालू केली पहा. मग हे अमेरिकेला ज्यावेळेस विचारले ना, अमेरिका म्हटलं तुझा तर प्रमुख दुश्मन आहेच का ना, किंवा तुला पाहिजेच ना LOC, मग तू तिथंच ट्राय कर ना, असं म्हणत त्यांनी काय केलं पहा, डिवसलं पाकिस्तानला अमेरिकेने, कारण मी तर फंडिंग देणार नाही, आता तुझं तू पाहायचं आहे. मग अमेरिकेने पाकिस्तानच्या हे लक्षात आणून दिल्यानंतर पहा, आपले जे हवाई जहाजचे काय म्हणू शकता हायजॅकिंग वगैरे आहे ना, ते त्या प्रमुखरित्या वाढलेलं होतं. आता IC-814 कधी झालेलं आहे, 1999ला. कशामुळे झालं, तर अगदी सर्वांना माहिती आहे ना, ते बेरोजगार बसले होते. ओके, पाकिस्तानचे जे गुंड त्यांनी तयार केले होते ना, ते बेरोजगार बसलेले होते. मग अशा पद्धतीने काय झालं पहा, तर पाकिस्ताननी हे जे संपूर्ण त्यांनी तयार केलं होतं, रशियाला विरोध करण्यासाठी जे आर्मी तयार केली होती ना, ती आर्मी पुन्हा कुठं लागली पहा, जम्मू काश्मीरमध्ये यायला लागली. ओके, व तिथून झाले दहशतवादी हल्ले आपल्या देशाला चालू. ओके, तर हे आहे प्रमुख कारण आपल्या देशामध्ये दहशतवादी हल्ले होण्याचं हेच कारण होतं की पाकिस्तानने ही आर्मी अमेरिकेच्या सांगण्यावरून केलेली होती. ओके, पण त्याचा गैरवापर आपल्या भारत देशामध्ये चालू झाला व IC-814 सारख्या घटना तिथं झाल्या. त्यानंतर कारगिलचं कॉन्फ्लिक्ट झालं. ओके, आता वॉर आहे ते, परंतु आपण कॉन्फ्लिक्ट असं जे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आहे त्यांचंच म्हणणं आहे, त्यामुळे आपल्याला ते शब्द वापरावे लागतात. तर अशा पद्धतीने जी इन्सर्जन्सी आहे ती पाकिस्तानची आपल्या भारत देशामध्ये वाढायला लागली. ओके, मग हे झालं. मग आता पहा, जे पाकिस्तानचे जे दहशतवादी होते ते ओल्ड होते. मग पाकिस्तान 1991पर्यंत येत ना, अगदीच पहा, न्यू जनरेशनला पण त्यांनी काय ट्रेनिंग देत होतं, मिलिटरीची ट्रेनिंग देत होतं. बरोबर. मग जे न्यू जनरेशन आहे ना, ती आता सध्याला काय झालेली आहे पहा, थोडंसं यंग झालेली आहे. ओके, त्यावेळेसचे जे लहान मुलं होते ते आता 2024मध्ये आल्यानंतर काय झालेत पहा, यंग झालेले आहेत. मग त्यांना माहिती आहे की पाकिस्तानने कसं आपल्यासोबत वाईट वगैरे अवस्था आणलेली आहे. मग यासाठी आता काय पहा, जे पूर्वीचं जनरेशन होतं ना, ओल्ड जे जनरेशन होतं तालिबानचं, ते ऐकत असते पाकिस्तानचं. पण आताचं जे न्यू यंग जनरेशन आहे ना, ते ऐकत नाहीत पाकिस्तानचं. हा तिथं प्रमुख प्रॉब्लेम झाला. आता पहा, तालिबान कसं क्रिएट झालं हे तरी समजलं असेल. आता आपण पाहूयात जे तालिबानची जी न्यू जनरेशन आहे ना, ते कशा पद्धतीने आहे. तर हे पहा, हे आहे अफगाणिस्तान, त्याच्यानंतर हे आहे पाकिस्तान. ओके, तर आता जे ओल्ड जनरेशन होती ना तालिबानची, ती ऐकत होती, परंतु न्यू जनरेशन काय ऐकत नाही आहे. तर पहा, ज्यावेळेस त्यांना शिक्षण दिलं जात होतं ना, त्यावेळेस त्यांना काय समजून आलं की आपण पाकिस्तानचे हे नाही आहे, गुलाम वगैरे नाही आहे, तर आपण आपलं राष्ट्र निर्माण करू शकतो.
ओके, कारण नवराष्ट्र संकल्पना वगैरे तिथं तर नक्कीच उदयास येत होती व सर्वांना माहिती आहे शिक्षणाचं वारं. ओके, मग या कारणांनी पहा जे न्यू जनरेशन आहे ना त्यांना वाटायला लागलं की पाकिस्तान आपल्यावरती काय करत आहे, वॉच ठेवत आहे. मग त्यांनी काय केली पहा, व अगदीच त्यांना पण समजलं की हे कोणाच्या सांगण्यावरून करत आहे पाकिस्तान, तर अमेरिकेच्या सांगण्यावरून करत आहे. मग त्याचाच बदला म्हणून त्यांनी पहा 2001मध्ये कोणावरती डायरेक्टली हमला केला, तर अमेरिकेवरती हमला झाला. तिथे वर्ल्ड ट्रेड सेंटर आय थिंक, बरोबर, 9/11चा जो अटॅक आहे तो अमेरिकेवरती झाला. मग अमेरिकेला जाग आली की बाबा आपण पाकिस्तानला पैसे देऊन काय तिथं तयार केलेलं आहे. ओके, म्हणजे पहा जे तालिबानचे जे न्यू जनरेशन आहे ना त्यांना समजलं की पाकिस्तानला पैसे अमेरिका प्रोव्हाइड केलेले आहे व अमेरिकेमुळे आपलं जे देशाचं नुकसान जे झालेलं आहे ते अमेरिकेमुळे झालेलं आहे. मग हे ज्यावेळेस तालिबानला लक्षात आलं, न्यू जनरेशनला, त्यावेळेस त्यांनी डायरेक्टली कोणावरती, अमेरिकेवरती डायरेक्टली हल्ला केला. पहा मग अमेरिकेला जाग आली किंवा म्हटले नाही पाकिस्तानला आपण पैसे देऊन खूप वाईट केलेलं आहे. मग त्यानंतर त्यांनी काय केले पहा, 2001 नंतर त्यांनी फोर्सेस चालू केली पाठवायला अफगाणिस्तानमध्ये व जे पाकिस्ताननी गुंड तयार केली होती त्यांनी सप्रेस करायचा प्रयत्न केला 2021पर्यंत. ओके, आता 2021पर्यंत का, तर पहा 2016मध्ये सत्ता बदलली अमेरिकेमध्ये व डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आले व डोनाल्ड ट्रम्पचं माइंड कसं आहे, बिझनेसमॅन आहे. ते म्हटले की 2001 पासून आपण तिथं मिलिटरी वगैरे पाठवत आहोत, तिथं आपल्याला पैसा तेवढा जास्त घालायची गरज काय आहे. ओके, अमेरिकन्स प्रथम आहेत, आपल्याला काहीच गरज नाही, दुसऱ्या देशाचं तो त्यांचा मॅटर आहे. ओके, आता अगदीच तयार कोणी केलं होतं, तयार कोणी केलं होतं तर अमेरिकेनेच तयार केलं होतं. पण नाही म्हटले ते त्यांचा स्वतंत्र मॅटर आहे, आपण त्यामध्ये हे करायचं नाही, इंटरफेअर करायचं नाही. या नात्याने त्यांनी काय केलं पहा, जाता जाता त्यांनी सँक्शन केलं की आम्ही अफगाणिस्तानमधून जे अमेरिकन सैन्य आहे ना ते वापस बोलवत आहोत असं त्यांनी सँक्शन करून गेलं. व ऑगस्ट महिन्यामध्ये पहा अमेरिकेच्या फोर्सेस कुठे निघून आल्या, अमेरिकेमध्ये वापस गेल्या. मग अमेरिकेमध्ये वापस गेल्यानंतर इथं काय झालं, व्हॉइड क्रिएट झाला, तालिबानने सत्ता तिथं काबीज केली. मग तालिबानचे जे मंत्रिमंडळ आहे ना त्यातील जे 18 मिनिस्टर्स आहेत ते दहशतवादीच आहेत. ओके, काळजी करू नका. मग सध्याला कोण चालवत आहे ते सरकार, तर अगदीच दहशतवादी चालवलेत आहेत असं तरी म्हटलं तरी चालेल. अमेरिका तिथून गेल्यानंतर ज्यावेळेस तालिबान सत्ता काबीज करत होतं ना त्यावेळेसच भारताने म्हटलेलं होतं की आम्ही तुम्हाला सत्ता काबीज वगैरे करू देणार नाही. 13 ऑगस्टचं आपल्या मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सचं ते स्टेटमेंट होतं. परंतु 15 ऑगस्टला त्यांनी डायरेक्टली सत्ता काबीज केली, जे करायचं ते करा अशा पद्धतीने त्यांनी झालं. व तालिबान आता काय केलेलं आहे पहा, अफगाणिस्तानच्या सत्तेमध्ये सध्याला आहे टिकून. ओके, तर ही सिच्युएशन आहे. मग आता अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचं भांडण कसं झालं हे प्रमुख घ्या आता. ओके, आता आय होप तुम्हाला समजलं असेल की अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं सरकार कसं आलं किंवा तालिबान बनले कसे. ओके, म्हणजे जे पूर्वी एक वर्ड सांगायचं राहिलं आपल्याला, म्हणजे अमेरिकेने पैसे देऊन पाकिस्तानला जे सांगितलं होतं तर जे क्रिएट झाले होते ना गुंड त्यांनाच त्यांनी काय म्हणतात, तालिबान म्हणतात. म्हणजे काय म्हणू शकतो आपण, एक ट्रेनिंग देणं, अगदी त्यालाच म्हणायचं तालिबान. त्यानंतर आता जी न्यू जनरेशन तालिबान आहे ना, ओके, त्यांचं काय म्हणणं आहे की हा जो प्रदेश आहे तो पश्तून रिजन आहे. ओके, हा पश्तून रिजन आहे व हा पश्तून रिजन जो आहे ना तो कोणाचा आहे, आमचा आहे व हा पश्तूनिस्तान आहे असं कोणाची मागणी आहे, ती तालिबानची मागणी आहे. यामुळे प्रॉब्लेम कोणाला आहे पहा, तालिबानचा प्रॉब्लेम कोणाला झाला, ह्या पाकिस्तानला झाला. का, तरी त्यांनी इथून वाहते इंडस नदीच्या इंडस नदीच्या नॉर्थ साईडचा जो प्रदेश आहे ना तो अफगाणिस्तानचा किंवा पश्तूनिस्तान आमचा प्रदेश आहे असं तालिबान घोषित करतात. ओके, यामुळे याचं थेट डायरेक्टली कोणाला आहे पहा, पाकिस्तानला आहे. ओके, पाकिस्तानने तयार करायला केलं परंतु त्याचा परिणाम आता त्यांनाच भोगावा लागत आहे. यामुळे आपल्याकडे म्हणतात ना की जसं पेराल तसं उगवेल, अगदी त्याच पद्धतीने झालं पहा. पाकिस्तानने अमेरिकेच्या पैशाच्या मदतीने तसं तालिबान तयार केले, परंतु तालिबानची जी न्यू जनरेशन आहे त्यांना वाटतं की इथला जो प्रदेश आहे ना तो आमचा आहे, पश्तूनिस्तान आमचा रिजन आहे. यामुळे त्यांनी काय करतात की पश्तून रिजनसाठी त्यांनी लढायला तयार आहेत. मग यासाठीच पहा लास्ट महिन्यामध्ये डिसेंबर 2024मध्ये पाकिस्तानने एअर स्ट्राईक केली. कोणावरती पहा, तर ह्या अफगाणिस्तानमधील ह्या जो रिजन आहे ना इथं त्यांनी एअर स्ट्राईक केली. ओके, व त्यामध्ये बहुतांश जण मृत्युमुखी वगैरे पडलेले आहेत. मग लगेच भारत देशाने पण याला काय कंडेम केलं की बाबा पाकिस्तान तू तसं करू नकोस, कारण तिथं सिव्हिलियन्स आहेत तिथे. ओके, महिला आहेत, मुलं बाळ वगैरे आहेत, त्यामुळे भारताने पण त्यांचं कंडेम वगैरे तिथे केलेलं आहे. ओके, तर हे अशा पद्धतीने रिजन किंवा तालिबानचा थ्रेट कोणाला आहे तर पाकिस्तानला जास्त वाढलेला आहे. मग याचं फायदा कोणाला आहे तर भारताला नक्कीच आहे पहा, कारण अगदीच अफगाणिस्तान आपल्यासाठी थोडंसं थ्रेट नाही आहे. ओके, कारण याच्या पूर्वीपासूनच आपण काय करत आहोत, अफगाणिस्तानला मदत करत आलेले आहोत. किंवा तालिबानचं आणि आपलं तशा पद्धतीने डायरेक्टली वैर नाही आहे. वैर कोणाचं आहे, पाकिस्तान आणि भारताचं तशा पद्धतीने राहिलेलं आहे. व तालिबानला क्रिएट करण्यामध्ये किंवा त्यांना मोबिलाइज करण्यामध्ये सर्व हात कोणाचा आहे, अमेरिका आणि पाकिस्तानचा आहे. त्यामुळे
जे तालिबानी आहेत ना ते अगदीच पाकिस्तान आणि अमेरिकेवर थोडंसं डोळे वटारून आहेत की बाबा तुम्ही आमचं का वाईट केलं आहात. ओके, कारण अगदीच पहा त्यांना अगदी न्यू जनरेशनला समजतं की बाबा यांच्यामुळे आमचं सर्व काही वाईट झालेलं आहे, नाहीतर अगदीच अफगाणिस्तान पण वरती आलेला असता असं झालेलं होतं ते. त्यामुळे त्यांनी काय म्हणतात की पाकिस्तानवरती ते थोडंसं टपून आहेत. बरोबर, मग आज घडीला काय होत आहे पहा. ओके, मग एअर स्ट्राईक पाकिस्तानने केल्यानंतर भारत देशाने काय केलं पहा, कंडेम केलं. ओके, की तुम्ही तसं करायला नाही पाहिजे, पाकिस्तानला त्यांनी डायरेक्टली सुनावलं. ओके, मग हे झाल्यानंतर लगेच या महिन्यामध्ये चर्चा झाली. मग चर्चामध्ये झाल्यानंतर आता इथं आहे इराण. ओके, व इथं आहे पहा ग्वादार पोर्ट व भारत देशाने बांधलेला आहे इथे चाबहार पोर्ट. बरोबर, डन. ग्वादार पोर्ट कोणी बांधून दिलं आहे पाकिस्तानला, तर चीनने बांधून दिलेला आहे. मग यालाच काउंटर करण्यासाठी चाबहार पोर्ट कोणी बांधून दिलं आहे, भारत देशाने बांधलेला आहे इराणमध्ये. मग डोनाल्ड ट्रम्प 2016 साली सत्तेत आल्यानंतर पहा त्यांनी 2018मध्ये इराणवरती बंदी घातली, इराणवरती त्यांनी सँक्शन लावली. मग इराणवरती सँक्शन लावल्यानंतर त्यांनी भारताला पण म्हटलं की बाबा तू इराणसोबत सर्व काही जे व्यवहार आहेत ना तुझे ते बंद कर. ओके, तू बंद केलास तरच मी तुझ्यासोबत बोलतो, अन्यथा बोलणार नाही. अशा पद्धतीने झालं व आपण चाबहार पोर्टचं जे काम होतं ना ते 2018मध्ये थांबवलं व इराणवर आपण पण सँक्शन लावण्यात आले. पण आता सध्याला काय झालं पहा, 2022मध्ये काय झालं तर रशिया आणि युक्रेन वॉर झालं. बरोबर, फेब्रुवारी महिन्यामध्ये तशा पद्धतीने वॉर झालं. वॉर झाल्यानंतर युएसएने सँक्शन टाकली कुणावरती, रशियावरती तशा पद्धतीने त्यांनी सँक्शन टाकली. पण भारत देश रशियाची साथ सोडू शकतो का, तर बिलकुल नाही. का, तुम्हाला माहिती आहे हिस्ट्री आहे आपली तशी. इंदिरा गांधींनी एका फोनवरती रशियाला डायरेक्टली बोलून घेतलं होतं इंडियन ओशनमध्ये. बरोबर, USA एखाद्या वेळेस आपला मना करेल परंतु रशिया कधीही मना करणार नाही. त्यामुळे पहा तुम्ही अजित डोवाल पण जाऊन आले, नरेंद्र मोदी जाऊन आले, राजनाथ सिंह जाऊन आले. रशियाला आपण एक क्लोज फ्रेंड आहोत रशियाचे. कितीही जरी झालं, अमेरिका आपल्याला काही जरी म्हटलं तरी आता आपण ऐकणार नाही. का, तर 2022मध्ये तशा पद्धतीने सत्ता पालटच झाली किंवा रशिया युक्रेनचं ज्यावेळेस भांडण झालं त्यावेळेस अगदी भारताने रशियाची साईड घेण्याचा प्रयत्न केला. हां, आपण असं म्हणत नाही डायरेक्टली मिनिस्ट्री लेवलवरती आपण ऑफिशियली स्टेटमेंट देत नाही पहा की आम्ही रशियाच्या बाजूने आहोत. आम्ही आज देखील म्हणतो की आम्ही नॉन अलाइन आहोत, परंतु आपण सपोर्ट कोणाला करतो बेसिकली, तर रशियालाच करतो. ज्यावेळेस युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीमध्ये रशियाला कंडेम करायचं होतं त्यावेळेस आपण कंडेम केलं का, तर नाही, आपण तिथून उठून आलो. ओके, कारण आपल्याला शांततेचाच मार्ग आहे. परंतु आपण काय केलं, जे होत आहे ते होऊ द्या, आम्हाला गरज नाही, त्यामध्ये आम्ही पडणार नाही असं म्हणत भारताने काय केलं पहा, तिथून उठून आलं जनरल असेंब्लीच्या मीटिंगमधून. ओके, मग याच कारणांमुळे आता जरी अमेरिका म्हणत असला आपल्याला की रशियाची तू साथ सोड, आम्ही तुमचं हे करेल, पण आपण त्यांचं ऐकत नाही. तेच कारण आहे. त्यामुळे 2022मध्ये ही प्रकरण झाल्यानंतर लगेच आपण काय केलं, इराणमध्ये पण आपले जो चाबहार पोर्ट आपण बांधलेला होता त्याला पण आपण परत एकदा रिवाईव्ह केलं. मग चाबहार पोर्टचं हे काय आहे, सिग्निफिकन्स काय आहे, तर पहा आज घडीला आपल्या देशातून जर काही एक्सपोर्ट करायची असेल, ओके, युरोपमध्ये असू द्या किंवा अफगाणिस्तानमध्ये असू द्या किंवा सेंट्रल आशियामध्ये असू द्या, तर आपला पूर्वी काय व्हायचं, ह्या ग्वादार पोर्टची मदत घ्यावी लागायची, पाकिस्तानची मदत घ्यावी लागायची. व थ्रेट आहे आपल्याला पाकिस्तानकडून, नक्कीच थ्रेट आहे. आपण जरी विश्वास ठेवला तरी ते विश्वासास पात्र नाही पाकिस्तान. या नात्याने पहा, व अगदीच तुम्हाला माहिती आहे की कोण कंट्रोल करतं, तर चायना कंट्रोल करतं. या नात्याने आपण पाकिस्तानच्या ग्वादार पोर्टवरती तिथं राहू शकतलं नसतो. ओके, किंवा ते आपल्यासाठी योग्य नाही. मग यासाठीच आपण काय बांधलं, चाबहार पोर्ट बांधलेला आहे इराणमध्ये, जेणेकरून आपण सेंट्रल आशियामध्ये पण जाऊ शकतो व अफगाणिस्तानला पण तशा पद्धतीने काय ट्रेड देऊ शकतो. पण आता सध्याला काय झालं आहे पहा जिओ पॉलिटिक्समध्ये, तर इराणने आक्रमण केलं आहे इस्रायलवरती. ओके, ड्रोन हल्ले वगैरे झाले पहा. मग हे कारण आहे. त्यामुळे आता थ्रेट झालेला आहे अफगाणिस्तानला, जो आपण गहू पाठवतो. ओके, त्याच्यानंतर जे मेडिसिन्स आपण अफगाणिस्तानला देतो ना, त्यामध्ये थोडंसं आता सिक्युरिटी थ्रेट आलेला आहे. त्यासाठीच ही मीटिंग बसली होती दुबई येथे. ओके, मग या दुबई येथे जी मीटिंग झाली ना, त्या मीटिंगमध्ये पण त्यांनी तेच म्हटलं की सर आम्ही तुमच्या बाजूने आहोत, आम्हाला थोडंसं गहू तांदूळ वगैरे द्या तुम्ही. ओके, आपण ज्यावेळेस पहा 2023 मे महिन्यामध्ये गहू तांदूळ वगैरे बंद केलं होतं ना, तरी देखील आपण अफगाणिस्तानला तशा पद्धतीने पुरवठा करतो व अफगाणिस्तानचे खजूर वगैरे आपल्या भारतामध्ये येतात. ही इम्पोर्ट एक्सपोर्ट आपलं व्यापार चालत असतं अफगाणिस्तानसोबत. जरी तेथे जे सरकार आहे ते दहशतवादी जरी सरकार असलं तरी आपण अफगाणिस्तानचे चांगले मित्र आहोत. का, तर अगदीच पहा ना तुम्ही, म्हणजे ते थ्रेट कोणाला आहे, पाकिस्तानला आहे. व पहा, अगदी तुम्हाला जर माहिती असेल इंटरनॅशनल रिलेशनमध्ये, तर आपल्या सिलेबसचा पण पॉईंट आहे शेजारी राष्ट्र आपल्या, तर आपण दुसरं कोणतं मित्र बदलू शकतो किंवा दुश्मन बदलू शकतो आपला, पण आपला शेजारी आपण बदलू शकत नाही पहा. त्यामुळे आपले जे शेजारी आहेत ना त्यांना आपला खूप कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे. ओके, आता हा अफगाणिस्तान आपल्यासोबत राहण्याचा प्रयत्न करतो, तर ठेवून घ्या ना त्याला. त्यानंतर बांगलादेश सध्याला
थोडंसं हे करत आहे, म्हणजे काय म्हणू शकता तुम्ही, एक शैतानी बच्चा या पद्धतीने शैतानी करत आहे. पण त्याला पण आपण नक्की पाहूयात. ओके, आपलं रॉ किंवा जे एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्री आहे ना, त्याच्यावरती प्लीज विश्वास ठेवा. म्हणजे असं होऊ शकत नाही. मालदीवचं पण तसंच झालेलं होतं, पण मालदीवसला आपण तशा पद्धतीने जरी शैतानी करत असलं तरी त्याला आपण कंट्रोल केलेलं आहे. आता बांगलादेशची बारी आहे असं तुम्ही म्हणू शकता. आता थोडेसे अनऑफिशियल स्टेटमेंट मी आजच्या लेक्चरमध्ये दिले, पण तुम्ही नक्कीच त्याला ग्रास्प करण्यासाठी लक्षात ठेवा. हे इंटरनॅशनल रिलेशन अशा पद्धतीने चालतं. ओके, तर आता आपण त्यांना काय कोविडच्या दरम्यान पण पहा, तालिबानचं जरी सरकार असलं तरी आपण त्यांना मदत केलेली होती. ओके, कारण 2021 नंतर पहा जी सेकंड वेव्ह वगैरे आली होती, त्याच्यानंतर आपण त्यांना मेडिसिन्स पुरवठा केलेला आहे. त्यानंतर पोलिओचे जे डोसेस आहेत ते आपण त्यांना दिलेले आहेत. ओके, नर्सेस आपण त्यांना देत असतो. ओके, मग या कारणानिमित्त अफगाणिस्तानला एक कोणी सपोर्टर जर म्हटलं तर बडा भाऊ म्हणून आपण भारताकडे तो नक्कीच पाहत असतो. ओके, मग ज्या वेळेस पाकिस्तान तशा पद्धतीने खुरापती करेल परत एकदा, तर अगदी पहा अफगाणिस्तान तिकडून येण्यासाठी नक्कीच तत्पर आहे. कारण त्यांना माहिती आहे की हे आमचा रिजन आहे, पश्तुनी जो इलाका आहे तो आमचा आहे असं म्हणत त्यांनी काय, जसं की LOCचा जो रिजन आहे, पाकिस्तान काय म्हणतं LOC आमचा रिजन आहे, अगदी तसंच अफगाणिस्तान काय म्हणतं किंवा जे तालिबान सरकार आहे ते काय म्हणतं की पश्तुनी रिजन आमचा आहे, तो आम्हाला परत दे. मग ह्यामुळे पाकिस्तानचे आता दोन्हीकडून दुश्मन झालेले आहेत. हे बेटरच आहे. आणि इराण तर आपला सच्चा मित्र आहे. ओके, फक्त इराणला आता इस्रायलकडे वगैरे ते वळलेलं आहे, ते थोडंसं प्रॉब्लेम झालेलं आहे. आणि आता पाकिस्तानला आपण कोंडी नक्की केलेली आहे. आय होप सर्व पॉईंट्स तुम्हाला अगदी जिओ पॉलिटिकल इश्यू वगैरे समजलेले असतील. आता ज्यावेळेस तुम्ही मेन्स असेल तुमची ना, हे तुम्हाला वर्ल्ड हिस्ट्री आणि सध्याला चर्चेत काय चालू आहे ही सर्व माहिती आहे. मग ज्यावेळेस तुमची मेन्स असेल ना, फक्त तुम्हाला काय करायचं, रिवाईज करायचं आहे. व मी जे काही पॉईंट सांगितलेले आहेत याला तुम्हाला वर्ड सुधारणा करायची आहे, म्हणजे शब्द सुधारायचे आहेत. व त्यावेळेस तुम्ही जे व्हिजनचं मेन्ससाठी PT 365 त्यावेळेस पण येतं पहा. मग मेन्ससाठी जर ते PT 365 रीड केलात ना, तर त्यामधून हे सर्व पॉईंट्स तुमचे क्लिअर होतात. फक्त आता तुम्हाला काय करायचं आहे, हे असे प्रत्येक जे देश आहेत ना, त्या प्रत्येक देशासोबतचा आपला भारताचा इतिहास काय राहिलेला आहे हे तुम्हाला लक्षात असणं खूप गरजेचं आहे. मग हे जर असेल ना, तुम्ही ज्यावेळेस तुमची मेन्स असेल ना, फक्त एका दिवसात तुम्ही हे सर्व काही रिवाईज करून जाऊ शकता. आय होप तुम्हाला सर्व काही समजलेलं आहे. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील नक्की मला सांगू शकता. आता पहा, हा आर्टिकल संपला तुमचा, हा आर्टिकल संपला, त्यानंतर लोकसत्तामधील आर्टिकल संपला, सगळं काही संपलेलं आहे. डन. थँक्यू.